सगळीकडे कोरोना महामारीच्या प्राणवायूची टंचाई भासत असताना निसर्गातील वृक्ष विनामूल्य प्राणवायू देण्याचे कार्य हिरवी वृक्ष संपदा देत असताना काही समाजकंटक हिवऱ्या झाडांची खुलेआम कत्तल करत आहे. पत्रोड येथील वार्ड क्रमांक 6 मध्ये अंदाजे 60-70 वर्षे जुनी असलेल्या चिंच झाडे कापल्याची घटना समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार ग्रामपंचायत हद्दीतील एका खासगी व्यक्तीच्या जागेच्या हद्दीतील 2 अशा चिंचेच्या 3 मोठ्या झाडांच्या अंजनगाव येथील आरामशीन व्यापाऱ्यांशी 17,000 रुपयात सौदा करून झाडांची बुडातून कत्तल करून टाकली. तोडलेल्या झाडांपैकी एक गाडी माल सदर व्यापाऱ्याने 27 मेला सायंकाळी 6 वाजता अंजनगाव येथे रवाना केला. उर्वरित माल आज रवाना होण्याच्या अगोदरच ग्रामपंचायत कार्यालय व वनविभागाकडे सदर घटनेची तक्रार झाल्यावर त्यांच्याकडून कारवाईचा बडगा उभारला गेल्यामुळे सदरचा प्रकार उजेडात आला आहे. सध्या सर्वदूर कोरोना महामारीचा संसर्ग सुरू असताना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करताना शासनाची दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत झाडांचे महत्त्व किती आहे हे समोर आले असताना त्यांच्याकडून वृक्षारोपण सारखे कार्यक्रम राबवण्यासाठी शासनाकडून युद्धस्तरावर जनजागृती होत आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये राजकीय पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपल्या सत्तेचा गैरवापर करून 3 मोठ्या झाडांची बुडातून तर 2 झाडांची अर्ध्यातून कत्तल केली आहे व ग्रामपंचायत वनविभागाकडून काय कारवाई होते याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. वनविभागाने घटनास्थळ गाठून रीतसर पंचनामा केला असता कापलेल्या झाडांच्या खोडाचे मूल्य 11,04,834 रुपये असल्याचे तायडे वनपाल यांनी सांगितले. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पोलिसात विनापरवानगीने झाडे तोडल्याची तक्रार दाखल केली. पत्रोडसह परिसरातील शिंदी, काकडा या भागात वनविभागाच्या आशीर्वादाने सर्रास वृक्षांची कत्तली सुरू असल्याची चर्चा आहे. गतवर्षी स्थानिक आठवडी बाजारातील कडुनिंबाच्या झाडाच्या डहाळ्या उपसरपंचाने तोडून विकल्याचे वृत्त प्रकाशित केले असता वनविभागाने सरपंच, उपसरपंचासह ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र पुढील कारवाई अजूनही गुलदस्त्यातच आहे. नितीन दुर्बुडेसह पंकज साबू, विदर्भ न्यूज, पत्रोड.